नगरपालिकेची निवडणूक सुरुवात झाली असून या ठिकाणी अचलपूर नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 9 लालबहादूर शास्त्री प्रभागामधून सौ रुपाली बुले या ठिकाणी उमेदवारी आहे त्यांची. जाणून घेऊया या वार्डाच्या विकासासाठी त्यांचं काय विजन आहे, कशा प्रकारे ते पुढे काम करणार, काय तुमचा परिचय. नमस्कार, मी रुपाली सुरेश बुले पाटील. हा विदर्भ मिल एरिया मला हा नवीन एरिया नाही आहे. माझ्यासाठी मला लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत माझा चेहरा प्रसिद्ध आहे. या एरियाला कुठेतरी मी या एरियाला काम केलेलं आहे. माझ्या वडिलांचं सुद्धा राहण्या एरियाला आहे, माझ्या मिस्टरांचं सुद्धा राहण्या एरियाला आहे. त्यामुळे एक युवा नेतृत्व म्हणून लोकांनी मला संधी दिलेली आहे निवडून येण्याकरता आणि विकासाकरता. मी या एरियामध्ये आता प्रचाराकरता फिरून राहिलेली आहे. काल मी जुनी चाळ एरियाला गेली. तिथे अक्षरशः डोक्याला टीनं लागून राहिलेले आहे. तिथे नाल्यांची कामं नाही झालेली आहे. तिथे महिन्यातून एकदा कचराची गाडी सुद्धा जात नाही. तिथे शौचालयाचे प्रॉब्लेम झालेले आहे. लोकांच्या भिंता अंगावर पडण्यासारखे झालेले आहे. म्हणजे पुष्कळ पावसाळ्यामध्ये जर पाणी आलं ना तर त्यांच्या नाल्या इतक्या भरून जातात की त्यांच्या घरामध्ये पाणी जाते. आणि एका आजीकडे मी जेव्हा गेली तेव्हा तिच्याकडे 8 वर्षापासून लाईट सुद्धा नाही आहे. ती अंधारामध्ये मेणबत्ती लावते. मला असं वाटलं की या एरियामध्ये माझं लहानपण पूर्ण गेलं. पण मी पहिल्यांदा जेव्हा तो पूर्ण एरिया फिरली तेव्हा मला असं वाटलं की कुठेतरी या एरियाचा विकास का झालेला नाही आहे. तेव्हा त्यांनी मला सांगितलं, प्रत्येक जण येतात, कोणी पैसे देतात, आम्ही सर्वांना मतदान करतो आणि मतदान केल्यानंतर इथे परत कोणी येऊन बघत नाही. त्यामुळे आता त्यांना असा व्यक्ती हवा की जो त्यांचा हक्काचा व्यक्ती असला पाहिजे, जो त्यांच्या प्रॉब्लेम सर्वांच्या सॉल्व्ह करणार असा व्यक्ती हवा त्यांना. त्यामुळे आता सर्वांचं ठरलेलं आहे की उमेदवारीमध्ये मतदान हे कोणाला करायचं आहे. आणि एक महिला पत्रकारिता क्षेत्रामध्ये माझं पूर्ण 10 वर्षाचा एक अनुभव गेलेला आहे. त्यामुळे मला जवळून एक मी समस्या पाहिलेल्या आहे की महिलांच्या समस्या कशा काय आहेत, युवतींच्या समस्या काय आहेत. त्यामुळे मी निश्चितच आता मला जी उमेदवारी मिळालेली आहे काँग्रेसची, निश्चितच मी सर्वांच्या विश्वासाला पात्र होण्याचा प्रयत्न करेन. काय काय काम महत्त्वाचे असं दिसतात तुम्हाला वार्डामध्ये? वार्डामधले काम आता जे मी बोलली, सर्वात पहिले जुनी चाळचा मला एक विकास करायचा आहे. त्यानंतर रेल्वे स्टेशनचा मी एरिया बघितला, तिथेही माझं लहानपण गेलेलं आहे. रेल्वे स्टेशनचा एरिया गेल्या इतक्या वर्षांपासून मला काहीच त्या एरियामध्ये प्रोग्रेस दिसून राहिलेला नाही आहे. जसा त्या तसाच तो एरिया आहे. त्यामुळे माझ्याच्याने जेवढे प्रयत्न होईल मी त्या एरियासाठी सुद्धा काही ना काही करणार आहे. अचलपूरचा सुद्धा एरिया माझ्या प्रभागामध्ये काही आलेला आहे. त्यामुळे त्या एरियाचा सुद्धा मला काही अभ्यास आहे. आणि शेवटी आता काँग्रेस पक्ष हा जातीभेद पाडणारा पक्ष नाही आहे. काँग्रेस पक्षामध्ये हिंदू पण आहेत, मुस्लिम पण आहेत, बौद्ध समाज पण आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची आता अधिकृत उमेदवारीता मला रिपाई गटाकडून पण मिळालेली आहे. आणि सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 10 वर्षाचा मला युती जिल्हाध्यक्ष असल्यामुळे एक कुठेतरी परिचय आहे माझा. त्यामुळे हा चेहरा एक नवीन नसल्यामुळे होऊ शकते मला एक संधी मिळाली जाईल. आता तुमच्यासमोर एक मोठे उमेदवार दिग्गज प्रहारचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, एक उद्योजकाचे पुत्र आहेत, यावर काही फरक पडणार नाही? आतापर्यंत विदर्भ मिल कॉलनी हा असा परिसर आहे की या परिसरामध्ये भयानक राजकारण चालते. आणि आतापर्यंत लोकांनी BJPला संधी दिली, प्रहारला संधी दिली, पण आज पहिल्यांदा इथे काँग्रेसची उमेदवारी पडलेली आहे. आणि बरेच माझे असे सपोर्टेड आहेत की सर्वांचं असं म्हणणं आहे की आम्ही समोर येऊ नाही, पण आम्ही आमचं काम करून निघून जाऊ. त्यामुळे त्यांनी मला माझ्यावर जो एक विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला मी नक्कीच माझ्याकडनं जेवढे प्रयत्न होईल आता मी तेवढं त्यांना विश्वासाला पात्र करण्याचं हे करणार आहे. आणि विदर्भ मिलच्या एरियामध्ये मला आता 100% प्रेशराईज तर भरपूर प्रमाणात होऊन राहिलेला आहे. पण माझं सर्वांना सांगायचं आहे की माझा उमेदवारी अर्ज हा स्टँडिंग राहणार आहे. आणि कसं असते, राजकारण करत असताना कुठेतरी लोकांमध्ये एक सर्वसामान्य म्हणून एक मिसळायचं असते. त्यामध्ये माझं लहानपण या एरियाला गेल्यामुळे माझं विदर्भ मिलच्या एरियाला असे काही व्यक्ती आहेत की जे माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यांच्याकरिता मी माझ्या ऑफिसला तक्रार पेटी ठेवणार आहे. ज्याही कोणत्या पक्षाचे, BJP प्रहारचे जेही कोणी कार्यकर्ते राहतील, त्यांच्या ज्याही काही समस्या राहतील त्या तक्रार पेटीला टाकतील. आणि प्रत्येक महिन्याला जेव्हा मी बघेल की तिथे मला ज्या दिवशी मला तिथे तक्रार पेटीमध्ये कोणाचं काही कंप्लेंट दिसली नाही, त्यावेळेस मी समजेल की चला मी कुठेतरी आज एक विश्वासाला मी पात्र झालेली आहे म्हणून सर्वांच्या. आणि मी विदर्भ मिलच्या एरियासाठी एक नगरसेविका जर निवडून आली तर मी प्रत्येक महिन्याला एक जनता दरबार नक्की घेणार आहे. आणि आता प्रेशराईजमध्ये कसं झालेलं आहे की काँग्रेस पक्षाचं काही जणांचं
म्हणजे ऑलरेडी काँग्रेस पक्षाचे भरपूर कार्यकर्ता आपल्याकडे आहे. आज मला उमेदवारी मिळाल्यामुळे सर्वजण ॲक्टिव्ह झालेले आहे आणि सर्वजण आपापलं गोपनीय काम करून राहिलेले आहेत. हे इलेक्शन 10 वर्षांनी आलेलं आहे, त्यामुळे या इलेक्शनमध्ये 100% पैसा चालणार नाही आहे. या इलेक्शनमध्ये खरोखर जिथे युवा नेतृत्व, युवा सक्षम नेतृत्व म्हणून एक नवीन चेहरा, कारण आता AIचा जमाना आलेला आहे. आपल्या युवा पिढीला कुठेतरी एक सक्षम नेतृत्व पाहिजे. कोणाला परत एखादा रिपीट चेहरा नको, कुठेतरी एक नवीन चेहरा पाहिजे. त्यामुळे आता मला एवढंच म्हणू इच्छिते की मला जी उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त मतांनी मला निवडून आणा, मी एवढं सांगू इच्छिते.